श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल आज आपण पोह्यांचा हलवा तयार करणार आहोत। मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळेल असा मस्त हा पोह्यांचा हलवा तुम्ही पाहू शकता। इथे अगदी लुसलुशीत आहे हा पोह्यांचा हलवा। कमी साहित्यामध्ये पटकन होणारा पदार्थ आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीचे मे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे जाड पोहे आहेत। कपने मोजायला गेलं तर अर्धा कप हे पोहे आहेत। जे कांदा पोहे बनवायला आपण पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊ आणि ह्यामध्ये भरपूर पाणी घालून ह्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। म्हणजे ह्यावर जी काही धूळ वगैरे असेल किंवा पावडर असेल तर ती निघून जाईल। इथे पोहे स्वच्छ मी धुवून घेतले। आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने 1 वाटी पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे। एक 10 मिनिटं पोहे आपण भिजत ठेवणार आहोत। इथे 10 मिनिटानंतर पोहे चांगले फुलून आलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत। आता याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये हे पाण्यासकटच सर्व पोहे आपण काढून घेऊया। तर 1 वाटी पाणी आपण इथे यामध्ये वापरलेलं आहे। यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत गूळ। ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। गूळ चांगला बारीक करून घ्यायचा, जास्त मोठे असे खडे ठेवायचे नाही आहे। यानंतर त्याच वाटीने 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे फोडलेला। वाटी चांगली गच्च भरून घ्यायची आहे। यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पाणी यामध्ये घालायचं आणि याला बारीक करून घ्यायचं। आत्तापर्यंत आपण 2 वाटी पाणी वापरलेलं आहे। इथे ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची। आता ही पेस्ट जी आहे ती आपण सर्व गाळून घेणार आहोत। इथे आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट हवी आहे, त्यामुळे हे आपण गाळून घ्यायचं आहे। इथे मी पोहे भिजवून घेतले आणि त्यानंतर याची पेस्ट केली। याऐवजी तुम्ही पोहे भाजून त्याची पावडर तयार केली आणि नंतर वापरली तरी सुद्धा चालू शकतं। आता हे मी व्यवस्थित गाळून घेते सर्व। आता राहिलेला जो चौथा आहे तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे सर्व मिश्रण जे आहे ते मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि पुन्हा 1 वाटी पाणी आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे। तर आत्तापर्यंत आपण 3 वाटी पाणी वापरलेलं आहे। आता ह्याला बारीक करून घेते। तर इथे बघा ही पेस्ट तयार करून घेतली। पुन्हा आपण ह्याला गाळून घेऊया। असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे। तर 2दा झालेला आहे। पुन्हा एकदा आपल्याला हीच प्रोसेस करावी लागणार आहे। तर हे बघा हा जो चौथा उरलेला आहे तो पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेते। आपल्याला जे बॅटर हवं आहे ते एकदम स्मूथ बॅटर हवं आहे, त्यामुळे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता हे राहिलेला चौथा पुन्हा एकदा मी बारीक करून घेणार आहे। तर त्याकरता पुन्हा 1 वाटी पाणी घातलेलं आहे। एकूण 4 वाटी पाणी आपण संपूर्ण रेसिपी करता वापरलेलं आहे। तर आता हे सगळं गाळून घेते। आता राहिलेला जो काही चौथा असेल तो फेकून देऊया आपण। तर अशा पद्धतीने ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। एकदम स्मूथ पेस्ट इथे तयार झालेली आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चांगलं ढवळवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये कुठेही गुठळी राहता कामा नये अशी पेस्ट आपल्याला हवी आहे। यानंतर आपण याला शिजवून घेणार आहोत। चला तर मग आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। पण त्याआधी आपण इथे प्लेटला तूप लावून घेऊया, कारण ह्यामध्ये आपल्याला हा हलवा सेट करायचा आहे। जाड बुडाची कुठलीही कढई घ्यायची आणि त्यामध्ये हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठामुळे चव चांगली येते। अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालते। गूळ आहे म्हणून जायफळ अवश्य वापरा। मस्त चिमूटभर जायफळ मी किसून घेतलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपण ढवळवून घेऊया। आता मध्यम आचेवर आपल्याला सतत ढवळवत राहायचं आहे आणि याला चांगलं मस्त असं पॅन सुटेपर्यंत घट्ट तयार करून घ्यायचं आहे। तर अधूनमधून ह्याला व्यवस्थित ढवळवत जा। थोडंसं दाटसरपणा आला की यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि आता हे व्यवस्थित पुन्हा ढवळवून घ्यायचं। आता हे बघा हे घट्ट व्हायला लागलेलं आहे। पुन्हा मी 1 चमचा ह्यामध्ये तूप घातलेला आहे। असं 2-3 वेळा आपल्याला 1-1 चमचा तूप घालायचं।
आता हे मिश्रण बघा व्यवस्थित घट्ट व्हायला आलेलं आहे। इथे बघा ह्या मिश्रणाला आता बुडबुडे यायला लागलेले आहेत, तर त्यावेळेला तुम्ही ह्यामध्ये कलथा वगैरे घालू नका, कारण की हातावर हे उडण्याची शक्यता आहे आणि हाताला इजा होऊ शकते। त्यामुळे अगदी मध्यम आचेवर व्यवस्थित हे करा काळजीपूर्वक। आता इथे बघा मला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि हे चांगलं व्यवस्थित आता तयार झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे हे। आता मिश्रणाने पॅन सोडायला सुरुवात केली की समजायचं आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। ते बघा हे असं लुसलुशीतच आपल्याला ठेवायचं आहे, तरच आपला हलवा जो आहे तो मस्त असा सॉफ्ट तयार होईल। तर इथे हे मिश्रण व्यवस्थित तयार होत आलेलं आहे। एक काही सेकंद आपण ह्याला चांगलं असं परतून घेऊ पुन्हा। तर इथे बघा हे मिश्रण जे आहे ते आता व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याला। प्लेट आपण आधीच तयार करून ठेवायची। आता हे मिश्रण सगळं काढून घेऊ। अशा पद्धतीने हे मिश्रण जे आहे ते बघा असं पॅन सोडलं पाहिजे इथपर्यंत तयार करून घ्यायचं। सर्व मिश्रण आता आपण काढून घेतलेलं आहे आणि आता ह्या प्लेटमध्ये आपण त्याला सेट करून घेऊया। तर आपल्याला हलवा तयार करायचा आहे, त्यामुळे तो थोडासा जाडसरच ठेवायचं, खूप पातळ करू नका। तर इथे मी हलकंसं ह्याला पसरवून घेतलेला आहे। आता ह्यावर वरून काही सजावट करण्याची गरज नाही आहे, हे ओरिजिनल असंच खूप छान दिसतं। त्यामुळे हे असंच थंड होऊ देऊया आपण, पूर्णपणे ह्याला थंड करून घ्यायचं आणि नंतरच ह्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या आकारात ह्या वड्या तयार करायच्या त्या आकारात तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता। कट करताना तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली हे कट होते, एकदम मऊ लुसलुशीत असा हा हलवा तयार होतो आणि मस्त असा स्वादिष्ट लागतो, तोंडात टाकताच विरघळणारा आहे। याशिवाय पारंपरिक रेसिपी आहे, बनवायला अतिशय सोपी आहे आणि कमी साहित्यात तयार होते। तर या जन्माष्टमीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कुठलाही पदार्थ जेव्हा कमी साहित्यात तयार होतो तेव्हा तो खूप चविष्टच तयार होतो, अगदी त्याची चव जी आहे ती खूप छान असते। आता बघा हे एकदम स्मूथली निघते आणि हा हलवा बघा किती मस्त तयार झालेला आहे, अगदी लुसलुशीत। लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे भरवू शकता आणि ज्यांना दात नाही आहेत ते सुद्धा खाऊ शकतील, इतका मस्त हा हलवा तयार झालेला आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याला रंग सुरेख आलेला आहे, त्याचं टेक्स्चर एकदम सुरेख आहे आणि अतिशय स्वादिष्ट असा हा हलवा आपला तयार झालेला आहे। आता इथे मी तुम्हाला तोडून पण दाखवते किती सॉफ्ट हा तयार झालेला आहे, अगदी मस्त तयार होतो। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।